विश्रांतीनंतर स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। टिटवाळाच्या गोवेली या रोडवर अपघात झालाय। भरधाव पिकअपच्या धडकेमध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। टिटवाळामध्ये हा अपघात झालेला आहे। भरधाव पिकअपने एका महिलेला धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय आणि या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कशा प्रकारे हा अपघात झाला आणि ही धडक इतकी भीषण होती की या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। टिटवाळाच्या गोवेली रोडवर हा अपघाताचा थरार पाहायला मिळाला। कशा प्रकारे या पिकअपने या महिलेला धडक दिली ते आपण दृश्यात पाहू शकतो आणि ही धडक इतकी जोरदार होती की या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रेम मोरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रेम, या संदर्भात काय नेमकी अधिक माहिती आहे? नक्कीच टिटवाळा येथील गोवेली रोडवर हा सलग अपघात घडलेला आहे। एक भरधाव पिकअप टेम्पो जो आहे तो या रस्त्यावरून जाताना पाहायला मिळतो। ह्या आधी सुद्धा या ठिकाणी अशा अनेक घटना घडलेल्या पाहायला मिळतात। कुठेतरी स्थानिकांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जात आहे, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी अनेक असे अपघात जे आहेत ते घडलेले पाहायला मिळतात। कुठेतरी हा एक ताजा अपघात जो आहे तो पाहायला मिळतो। कुठेतरी या परिसरामध्ये जे आहे शाळकरी विद्यार्थी असतील किंवा महिला असतील मोठ्या प्रमाणात येत जात असतात, त्यांची रहदारी असते आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडण्याचे प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळतं। ह्या घटनेनंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी विरोध देखील दर्शवला होता, परंतु अजूनही प्रशासनाला जाग नाही। त्यामुळे आता प्रशासन कधी या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवेल ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद प्रेम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।